आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. अजित पवार नॉट रिचेबल. उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाले आहेत. अजित पवार यांनी पुण्यातील पाण्याच्या टाकीचे उद्घाटन टाळलं असून अजित पवार या पूर्वनियोजित कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले आहेत. इतकंच नाही तर दिवसभरातील दौराही रद्द केला असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. याचं कारण अजित पवार याआधी काही वेळा नॉट रिचेबल झाले होते. पक्षांतर्गत बंड पुकारण्याआधी अजित पवार नॉट रिचेबल झाले होते. यामुळेच पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यातील आशानगरमध्ये उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवाद रंगला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या टाकीचं उद्घाटन आज होणार होतं. मात्र त्याला काँग्रेसने विरोध केला होता. ही पाण्याची टाकी आमच्या प्रयत्नातून उभी राहिली असं सांगत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच या टाकीचे उद्घाटन करणार असं जाहीर केलं होतं. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते या टाकीचं उद्घाटन करण्यासाठी जायला निघाले. मात्र त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आलं होतं. यावेळी आमदार धंगेकर आणि त्यांचे कार्यकर्ते यांचा पोलिसांशी वाद झाला. काही प्रमाणात झटापट देखील झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनाला येणार का याबद्दल उत्सुकता होती. पण अजित पवार यांनी दौरा रद्द करत वादापासून दूर राहणं पसंत केलं. यावरून तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.